ट्रान्सफॉर्मर ऑइल. हे बघू, हे पहा ट्रान्सपरंट आहे ऑइल, पण ज्यावेळेस आणलं होतं ते ऑइल कसं काळसर दिसलं होतं आपल्याला. हे बऱ्यापैकी चांगलं आहे, क्लीन ऑइल आहे. हे न्यू ऑइल. जुनं ऑइल ते प्युरिफाय करतात, त्यांच्याकडे प्युरिफायर सुद्धा आहे. जसं वॉटर प्युरिफायर असतं तसं त्याच पद्धतीने ते ऑइल प्युरिफाय करतात आणि त्यातले सगळे कंटॅमिनेटेड काढतात, जेणेकरून त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ चांगली होती. आता ट्रान्सफॉर्मरचं ऑइल दोन काम करतं, एक तर कूलिंग पण करतं, हे कूलिंग ट्यूबमधून सर्क्युलेट करतं ऑइल. या बॅक साईडच्या कूलिंग ट्यूब पाहिले असतील तुम्ही. याचं काम काय आहे, ऑइल सर्क्युलेट करणं. ओके, ऑइल सर्क्युलेट केली का ट्रान्सफॉर्मर कूल राहतो, थंड राहतो. कारण ट्रान्सफॉर्मरमध्ये करंट फ्लो झाल्यामुळं काय होतं आहे, हीट डेव्हलप होती. ती डेव्हलप झालेली हीट कूल डाऊन करण्यासाठी आपण या कूलिंग ट्यूबचा वापर करतो. ओके, आणि दुसरं म्हणजे डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणं, हे सुद्धा काम ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलचं आहे. इन्सुलेशन प्रोव्हाइड करणं. तर आत्ता आपण टँकिंग बघितली, त्या टँकिंगमध्ये ते फिट करताना कशा पद्धतीने त्याला असेंबल केलं आहे आणि असेंबल करून ते टँकमध्ये टाकलं. आता ट्रान्सफॉर्मर ऑइल टाकलं की त्याचं काम संपलं, त्याला फिटिंग वगैरे करून आता ते डायरेक्ट डिस्पॅच करतील शेतकऱ्याकडं. ते बसवतील, प्लिंट माउंटेड असेल किंवा जनरली तर ते पोल माउंटेडच असतं. 200 KVA किंवा त्यापेक्षा मोठं असेल तरच ते ओट्यावर बसवलेलं राहते, बाकी तर मग सगळे ट्रान्सफॉर्मर ते याच्यावरच राहतात, पोल माउंटेड स्ट्रक्चरवर. त्या स्ट्रक्चरचा ड्रॉबॅक काय आहे माहिती आहे का, ते हे लागतं बघा, तिथं चेन कप्पी लागते कंपल्सरी. शेतकऱ्याला 200 KVAचा ट्रान्सफॉर्मर ओढायला लई त्रास होतो, आणि लाईट नसली तर शेतकऱ्याच्या मोटरा वगैरे चालणार नाही, त्याच्यामुळे त्यांना इमर्जन्सी असते ती. त्याच्यामुळं काय होतं, मोठा ट्रान्सफॉर्मर असला तर ते सरळ काय करतात, ओटा बनवतात आणि त्याच्यावर ठेवून देतात. तर हे जे आहे ही हॉईस सिस्टीम आहे, लिफ्टिंगसाठी वापरतात. ते बघा तिथं गिअर आणि मुवेबल सिस्टीम आहे, लिनियर आणि रोटेशनल दोन्ही मोशन आहेत, आणि या पद्धतीने त्याला आपण मूव्ह करू शकतो. ओके, हे पहा ते लिफ्टिंगसाठी मदत होते. मग हा ट्रान्सफॉर्मर झाल्याच्यानंतर ते त्याच्यावर माउंट करायचं आणि तिथून ते डिस्पॅच करायचं. घनसावंगी, त्याच्यानंतर आंबड, त्याच्यानंतर बदनापूरचं काही बऱ्याच ठिकाणून इथं ट्रान्सफॉर्मर येतात. आत्ता मी तिथं एक ओरख्याचा ट्रान्सफॉर्मर बघितला होता, एक ओरखा. तर ह्या गावातले वेगवेगळ्या गावातले ट्रान्सफॉर्मर येतात, ते रिपेरिंग होऊन डिस्पॅच केले जाते. ठीक आहे, तर आता आपण काय करू, एक पार्ट बघायचा राहिला आपला, कोणता, कोरिंगचा, तर तो बघू. चला या.